आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस की आज डोंबिवलीमध्ये शिवछत्रपतींचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालं। त्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। मला वाटतं गेल्या 2 महिन्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते गार्डा सर्कलला झालं आणि आता लगेचच दुसरा पूर्णाकृती पुतळा एक डमरी सहित इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज इथे त्याचं अनावरण। जसं चव्हाण साहेब म्हणाले की या डोंबिवली नगरीला एक वारसा आज अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील किंवा बाळासाहेब ठाकरे हे असते। नेहमीच डोंबिवली शहरावरती एक वेगळं लक्ष या सगळ्या मंडळींचं होतं। डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली। सर्व कार्यक्रम हे डोंबिवलीपासून सुरुवात झाले। डोंबिवलीचा वाटा हा महाराष्ट्रामध्ये शिवाचा आहे। आज आपली वेगवेगळे कार्यक्रम या डोंबिवलीमध्ये होतात। सर्व गोष्टींची सुरुवात ही डोंबिवलीपासून होते, म्हणून डोंबिवली नगरी ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली। आणि अशा या डोंबिवलीमध्ये आज या पुतळ्याचं अनावरण होते। याच्या अगोदर जो पुतळा इथे महाराजांचा होता तो डोंबिवलीतील काही दानशूर लोकांनी जेव्हा नगर परिषद होती 1900 मला वाटतं 76च्या आसपास दरवळ साहेब म्हणतात की तेव्हा हा पुतळा इथे बसवण्यात आला होता आणि त्याच्यानंतर आज त्याचं नूतनीकरण करून एक पूर्णाकृती पुतळ्याचं इथे बसवण्यात आला। मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी हा अभिमानाचाच आहे। आपल्या पुढच्या पिढीला देखील एक ऊर्जा देणारं हे प्रतीक आहे। म्हणून या निमित्ताने मी सगळ्यांचं इथे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे धन्यवाद व्यक्त करतो। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त देखील इथे आहेत। या कल्याण डोंबिवलीमध्ये विविध विकास कामं होत असतात। रस्त्यांचं कॉन्क्रिटायझेशन चालू आहे, त्याचबरोबर मेट्रोचं काम चालू, कल्याणशील रोडचं काम चालू। तर त्याच्याबरोबर सांस्कृतिक नगरी म्हणून त्याची ओळख आहे। अशा या शहरामध्ये अशा वास्तुशिल्प जे आहे, कला जी आहे वेगवेगळ्या ठिकाणी ते देखील होणं गरजेचं आहे। आणि आज या डोंबिवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा इथे बसवण्यात आलेला आहे। त्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि राज्य सरकारचे खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो। मी आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आणि अजित दादाचा देखील खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करतो की आज या शहरावरती बारीक असं लक्ष आहे आणि आज मोठा निधी या शहरांच्या डेव्हलपमेंटसाठी, सौंदर्यामध्ये भर पडला पाहिजे त्याच्यासाठी विविध निधी आज शहरांमध्ये येतोय। त्यासाठी देखील राज्य सरकारचे खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो। आणि अजून एक गोष्ट इथे सांगतो, मी या ठिकाणी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांनी माझ्यासारख्या एका तरुण खासदाराला जे डेलिगेशन बाहेरच्या देशांमध्ये गेलं त्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली। आज या कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी त्या खासदाराला निवडून दिलं। गेले 3 वर्ष 3 वेळेस त्या तुमच्या खासदाराला एक डेलिगेशन लीड करण्याचं, नेतृत्व करण्याची जबाबदारी ही या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी दिली। त्यासाठी त्यांचे खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण की खूप मोठी गोष्ट आहे। 7 वेगवेगळे पथक केले होते, 7 वेगवेगळे डेलिगेशन वेगवेगळ्या देशांमध्ये गेले होते। माझ्याही डेलिगेशन मध्ये खूप सिनियर लोक होते, त्यांचा अनुभव 34 वर्षाचा पार्लमेंट मध्ये होता,
त्यांचा पॉलिटिकल अनुभव 50 वर्षाचा होता. असे सगळे दिग्गज लोक त्या डेलिगेशन मध्ये होते. पण एक विश्वास जो आहे त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवला आणि तुमच्या या खासदाराला त्यांनी ही जबाबदारी दिली. आज त्यांनी जबाबदारी दिल्यामुळे ते नेतृत्व करू शकलो, वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊ शकलो. त्या देशांच्या थेट राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, उपपंतप्रधान, फॉरेन अफेअर्स मिनिस्टर या सगळ्या लोकांना भेटण्याची संधी मला मिळाली. एक मोठा प्लॅटफॉर्म जो आहे हा तिथे मिळाला. खूप काही शिकण्यासारखं या 14 दिवसांमध्ये मला मिळालं. देशाची बाजू ठामपणे कशा प्रकारे आपला देश हा टेररिझमशी लढतोय, कशा प्रकारे आपला देश हा टेररिझमला चोख उत्तर देण्याचं काम करतोय, ऑपरेशन सिंदूर हे कशासाठी केलं गेलं, हे सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी तिथे संधी मिळाली. एका बाजूला गेले अनेक दशक भारत देश टेररिझमशी लढाई करतोय, पण दुसऱ्या बाजूला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्याची ताकद देखील या भारत देशामध्ये आहे. लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था देखील हा भारत बनणार आहे. हे पूर्ण जग पाहत आहे. म्हणजे एका साईडला टेररिझम, दहशतवादाशी लढाई करत असताना दुसऱ्या बाजूला देश कसा प्रगती करू शकतो याचा उत्तम उदाहरण म्हणजे हा भारत देश आहे. त्या हे सांगण्याची संधी आणि त्यांच्यामुळे आज जेव्हा मी वेस्ट आफ्रिकेच्या देशांमध्ये गेलो तिथे 2-2 पार्लमेंटमध्ये तिथे मला संबोधन करायचं, तिकडच्या खासदारांना भारताची बाजू पटवून देण्यासाठी संधी मला मिळाली. हे फक्त आणि फक्त हे झालं फक्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांमुळे. आज त्यांचा मी या ठिकाणी आपल्या कल्याण डोंबिवलीच्या सगळ्या जनतेच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ही संधी दिली, ही संधी दिली. त्याच्यामुळे हा डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे हा 7 समुद्र पार जाऊन भारताची बाजू जो आहे तो मांडू शकला. आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांचा खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो. आणि लवकरच आपली जो भारत देश आहे आज चौथी मोठी अर्थव्यवस्था झाला आहे, भविष्यामध्ये लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊन महासत्ता जी आहे ती भारत होईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आज मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक या कार्यक्रमाला उपस्थित झालात त्याबद्दल देखील आपले सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.